बदलापूर शहरातील एक नामांकित इलेक्ट्रॉनिक ब्रँडच्या माध्यमातून काही ग्राहकांची फसवणूक होताना आपल्याला बघायला मिळते आहे. आपण सध्या DG1 या शोरूमच्या बाहेर उभा आहोत. दत्त चौक या ठिकाणी असलेले हे शोरूम आहे आणि या शोरूम कडून एका ग्राहकाची फसवणूक झाली असल्याची माहिती समोर आली. नेमकं काय घडलाय प्रकार या लाईव्हच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना जर काही इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची असेल, टीव्ही घ्यायची असेल, फ्रीज घ्यायची असेल, काही घ्यायचं असेल तर आपण जे काही नामांकित इलेक्ट्रॉनिक ब्रँड्स आहेत त्यांच्या इथे जाऊन खरेदी करणं विश्वसनीय समजलं जातं. परंतु जेव्हा कुठले मोठे ब्रँड अशी काही ग्राहकांची फसवणूक करतात त्यावेळेला ग्राहकांचा देखील संताप होतो की नेमकं करायचं काय. वॉरंटीमध्ये टीव्ही होती, या सरांनी ती टीव्ही घेतली होती, परंतु वॉरंटीमध्ये असताना सुद्धा आता 1 महिना झाला त्यांना सर्व्हिस मिळत नाहीये. त्यांची टीव्ही स्मार्ट टीव्ही घेऊन गेलेले आहेत, परंतु अजूनही ती त्यांना वापस देत नाहीये. मॅनेजरला विचारल्यावरती मॅनेजर फोन सुद्धा उचलत नाहीये असा त्यांनी गंभीर आरोप जो आहे तो DG1 वरती केलेला आहे. काय आहे संपूर्ण माहिती आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. प्रत्येक गोष्टीच्या दोन्ही बाजू ऐकून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. नमस्कार, माझं नाव प्रशांत आंबवडे आहे. मी राहणारा आपला गौरी हॉल जवळील आहे. बदलापूर वेस्ट येथील DG1 या शोरूम मधून मी 2024 साली फेब्रुवारी महिन्यामध्ये एक LCD खरेदी केला होता. त्याची मला 2 वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी म्हणून एक्स्ट्रा माझ्याकडून पैसे घेतले गेले. परंतु आता माझा टीव्ही 1 महिन्यापासून बंद आहे. मी वारंवार DG1 शोरूमशी संपर्क साधला. त्यांनी जी मला थर्ड पार्टीचा इन्शुरन्स दिला होता दोन वर्षाचा. मला सांगितलं का थर्ड पार्टीचा इन्शुरन्स? थर्ड पार्टी म्हणून सांगितलं नव्हतं. त्यावेळेस माझ्याकडून फक्त 2 वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी म्हणून एक्स्ट्रा पैसे घेतले गेले. 2,500 रुपये मी भरलेले त्याचे. आणि मी इकडे कंप्लेंट देऊन सुद्धा वारंवार चक्रा मारून सुद्धा माझा टीव्ही काल मला आणून देणार होते, तो काल सुद्धा नाही दिला. त्याच्या आधी 1 आठवड्यापूर्वी देणार होते, 1 आठवड्याभरापूर्वी पण दिला नाही. आणि आता मी कालपासून त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, पण ते लोक माझा कॉल सुद्धा रिसीव्ह करत नाहीत. मी फार त्रस्त झालेलो आहे. या DG1चे आपण काही खरेदी करू नका अशी माझी विनंती आहे. आपण बघूया त्यांनी जो काही स्मार्ट टीव्ही ऑर्डर केला होता तर तो टीव्ही वॉरंटीमध्ये होता असं सांगण्यात आलं होतं, परंतु वॉरंटीमध्ये असून सुद्धा त्यांचा टीव्ही आता कित्येक दिवसांपासून घेऊन गेलेले आहेत आणि त्यांना वापस देत नाहीये. आणि विचारल्याच्या नंतर त्यांचा फोनही उचलत नाहीये. मॅनेजर देखील उद्धटपणे त्यांना उत्तर देत आहेत. आपण एक बाजू जी आहे ती आता ग्राहकांची ऐकलेली आहे. आता दुसरी जी काही बाजू असेल ती DG1 या शोरूम मध्ये असलेल्या मॅनेजर्स ते असं का करतायत, नेमकं काय प्रकार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. मॅनेजर कुठे आहेत ते आपण बघूया. मॅनेजर कुठे आहेत? तर टीव्ही स्मार्ट टीव्ही वॉरंटीमध्ये होती. मॅनेजर कोण आहेत? मग त्यांच्या अनुपस्थितीत कोण? यांच्याशीच आम्ही प्रथम संपर्क साधला होता. आता मला मागे मी आलो होतो काहीतरी रविवारी, तेव्हा सांगितलं सोमवारपर्यंत आपला होऊन जाईल. बोलणं झालं होतं मॅनेजरचं. सोमवारी आला नाही. मी कॉन्टॅक्ट केला, परत 2 दिवसात येईल म्हणून सांगितलं. अजूनपर्यंत टीव्ही मला मिळालेला. असं तुमचा पार्ट्सच नाही आलाय तर मी कसं बोलू शकतो सांगा. अहो सर, काल सकाळी फोन करून पार्ट मला सांगतो. दिला तो तुमच्या टीव्हीला पार्ट बसेल तरच. कारण मी कंपनीतच बोलतोय सर, लॉइडच्या कंपनीमध्ये बोलतोय. जो लॉइडचा AC LED आहे तुमचा, त्या कंपनीमध्येच बोलणं करतोय आम्ही. कंपनीकडनं अजून पार्ट्स अवेलेबल झालाच नाही तर मी कसं बोलू सर? टेक्निशियननी काल सकाळी सांगितलं. बोललाय का? टेक्निशियनचा नंबर द्या ना मला. तो उचलत नाहीये फोन. सकाळपासून मी त्याला फोन लावतो, बोलणं करतो. त्यांचं काय कन्सर्न आहे तुम्हाला माहिती आहे? हो, यांचा टीव्ही यांनी घेतला आहे, वॉरंटीमध्ये आहे. ऑइल गेअरची वॉरंटी घेतली आहे. त्यांचा पार्ट्स पेंडिंग होता, तो पार्ट्स आलाय. आता टेक्निशियन त्यांना बोलतोय. आम्हाला काही अपडेट नाही दिले. ठीक आहे, त्यांना फोन आलाय पण त्यांच्याकडे टीव्ही नाही पोहोचलाय. तर हेच कन्सल्ट आहे. बस पार्ट्स आला, लागला तर टीव्ही त्यांच्या घरपोच पोहोचून जाईल. त्याला बोलतोय की टीव्ही जो आहे तो रेडी झालाय, मी देतो आणून. 3-4 दिवस झाले असाच बोलतोय. काल पण त्यांनी मॉर्निंगला मला कॉल केला आणि बोलला संध्याकाळी तुमचा टीव्ही मी 8 वाजता घेऊन येतो. आणि अजून कॉल रिसिव्ह करत नाही येतो. हो हो. परंतु दिरंगाई कशामुळे होती? का दिरंगाई? तर तो कंपनीकडे पार्ट्स अवेलेबल नव्हता. आता कंपनीकडे पार्ट्स अवेलेबल झालाय. कंपनीने यांच्याशी बोलणं केलंय. जे काय असेल ते कंपनी यांच्याशी बोलायचं. पण तुम्ही जेव्हा टीव्ही घेता तेव्हा सांगितलं का थर्ड पार्टी? नाही सांग. कारण की
हे एक बोलतात, कंपनीवाले एक बोलतात, तो टेक्निशियन एक बोलतो. टेक्निशियन काल मला बोलतो, त्याला बोललो की कंपनीवाले वेगळे बोलतात की रेडी झालाय नाही झालाय. तो बोलतो ते दुसऱ्या कोणाच्या टीव्हीचा सांगत असतील. एवढा मोठा ब्रँड आहे, पण यांची सर्व्हिस बघू शकतो आपण कशी आहे ती. तुम्ही फोन लावा, टेक्निशियन फोन उचलतात का? आपण या संदर्भात सध्या बघतोय की टेक्निशियनला जे आहे ते फोन लावला जातोय, परंतु काहीतरी जबाबदारी ही शोरूमची देखील असते आणि शोरूम कुठेतरी या संदर्भात हात झटकताना आपल्याला बघायला मिळत आहे का त्यांची जबाबदारी. भाई टीवी कल लेके आने वाले थे ना, क्या हुआ? कल नहीं, अभी आने वाली थोड़ा टाइम थोड़े टाइम में. सुबह कॉल क्यों नहीं रिसीव किया? सुबह आपका फोन आया था, अच्छा नहीं आया था क्या? यही नंबर पे आपके को फोन आया था. मॅनेजर पण बोला था सांगा. हाँ? हेलो हेलो, ये इधर रिपोर्टर लेके आए हैं. तुमने कल उनको कमिटमेंट किया था कि उनका टीवी लेके आएंगे करके. अभी ये रिपोर्टर है और DG1 का पूरा वीडियो बना रहे हैं सर तुम्हारी सर्विस की वजह से. इसमें नाम किसका खराब होगा सर? DG1 का होगा क्या लॉयड का होगा? लॉयड का नहीं हुआ सर, मैंने उनको बोला भी था. मेडिकल इमरजेंसी की वजह से मैं बाहर था. मैंने उनको बोला भी कल का कमिटमेंट दिया, कल नहीं हुआ तो आज ही लेके आया था मैं TV. ओके, कितने बजे तक जाएगा उनके यहाँ पे मना टीवी? किया, 4 बजे पहुंच जाएगा उनके पास. 4 बजे तक पहुंच जाएगा ना? ओके सर, चलिए. 4 वाजे अजिबात त्यांनी कमिटमेंट दिली. हो हो, अशी कमिटमेंट त्याने आज 4थ्यांदा दिली. 4थ्यांदा. ठीक आहे, तुमचा टीव्ही येऊन जाईल साहेब आज. कारण त्यांनी काल तो मेडिकल इश्यू होता म्हणून तो आला नाहीये. चौथ्यांदा सर सांगितलं. सर बघा, ते त्यांच्याशी बोलणं काय झालं मला माहित नाही. जर मला माहित असेल तर मी बोलू शकतो. जर जी गोष्ट मला माहित नाही मी कशी बोलणार? जर माझ्याशी टेक्निशियननी कन्सल्ट केलं असतं तर मी बोलू शकलो असतो. आता टेक्निशियनशी यांच्याशी कन्सल्ट करतोय. कारण जेव्हा DG1शी त्यांनी प्रोडक्ट घेतल्यानंतर आम्ही कंप्लेंट लॉक केली, त्यांची सगळी प्रोसेस केली, पण कंपनीकडे जर पार्ट्स अवेलेबल नसेल तर जेव्हा कंपनीचा पार्ट येईल तेव्हाच ते टीव्ही बनणार ना मॅम. बरोबर आहे. आता तुमचं आलेले त्यांनी आलेले. सांगितली गोष्ट. कधी आलेले किती आता वेळा 4 येऊन दिवसाआधी तुम्ही 4 आलेले. दिवसाआधी आलेले. हा, तेव्हा पण पार्ट्स घेतला फॉलोअप, त्याच्यानंतरच हा पार्ट्स अवेलेबल झाला. तर तेव्हा पण त्यांच्याशी बोलणं केलेलं तुमचं हे technician ने. बोलतात पार्ट अवेलेबल नाहीये. टेक्निशियन बोलतो तुमचा टीव्ही रिपेअर केलाय, माझी बायको ऍडमिट आहे, मला आणून द्यायला होत नाही, असं असे रिझन देतात. टीव्ही घेताना तुम्हाला माहिती होतं थर्ड पार्टी नाही. आम्ही मग एस्पेंट अमाऊंट करायचं पे कशाला केली असते वॉरंटीसाठी? सर, तुम्हाला सांगितलं असेल तेव्हा जेव्हा तुम्ही TV थर्ड घेतला पार्टी असेल जर ना, काही इन्शुरन्स सांगितलं आहे असेल बोलले तुम्हाला असते की 2 तर मी वर्षाचा कशाला इथे experience पैसे पे आहे. केले असते? मी आता बाहेर रिपेअरिंग करून टीव्ही घेतला असता, 2 ते 3 दिवसात टीव्ही मला रिपेअर करून भेटला असता. पण याच्यात तुम्हाला 17 तारखेला charges टीव्ही लागले घेऊन नाही. गेल्यात, अजून यांनी आणून दिलेला नाही. ठीक आहे. ग्राहकांना सांगत नाही का थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे असं? सांगितलं मॅम, दाखवलं जातं इथं. त्यामुळे बोर्ड लावलं आहे त्याच्यामध्ये सगळं दाखवलं जातं की हे वॉरंटी आता मध्ये जी तुमचं. पण सर्व्हिस घेतली ते थर्ड पार्टी इन्शुरन्सच आहे का जर सर्व? एक्स्ट्रा वॉरंटी घेणार तर ती थर्ड पार्टी असते मॅम. कंपनीची वॉरंटी नसते. कंपनीकडनं घ्यायचं असेल तर मग कंपनीचं 1 वर्षाच्या तुम्हाला घ्यावं लागतं. पण जर तुम्ही DG1 कडनं घेतात तर साहजिक आम्ही बोर्ड लावलं त्याच्याकरता, दाखवतो त्यांना एवढी अमाऊंटला ही वॉरंटी. त्या वॉरंटीमध्ये त्यांना सगळं फ्री ऑफ कॉस्ट होतं. आता पण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्येच भेटते. आणि तो टेक्निशियन काल मेडिकल प्रॉब्लेम होता, आज तो आणून देतो 4 वाजेपर्यंत. किती दिवस झाले ठीक आहे. टीव्ही खराब आहे साधारण? टीव्ही खराब झाला, 6 मार्चला कंप्लेंट टाकली. तर त्याच्यानंतर तो टेक्निशियन आला, 5-6 दिवसांनी घरी आला. मला बोलतो अंबरनाथला मी राहतो, टीव्ही माझ्या घरी आणून द्यायला लागेल. टीव्ही मी घेऊन जाणार नाही बोलतो. घरी आणून द्यावा. हा. तर आम्ही दुसऱ्या दिवशी स्टोअर मध्ये आलो, त्यांना सांगितलं तर तो सॅटर्डे वरतून तो आला टीव्ही न्यायला. मंडेला टीव्ही नेला त्याने 17 तारखेला. तर आता मग नंतर बोलला टीव्ही घ्यायला पण तुम्हाला यावं लागेल, मी आणून देणार नाही. मग परत आम्ही स्टोअरला येऊन बोललो, तर त्याच्यानंतर मग तो बोलला देईल मी टीव्ही आणून. आता तुम्हाला जीवन वाले बोलतात तेव्हा हो. तो वेगळं बोलतात, तुम्हाला वेगळं बोलतात. तो इकडे एक जेव्हा बोलतो, यांच्याशी ह्यांचा consult करतो, तेव्हा ह्यांच्यातच वेगळं कोऑर्डिनेशन नाहीये. पण मग सर, आम्हाला माहितच नाही टेक्निशियन आमच्याशी काय बोलतो. आम्ही डायरेक्ट लॉयड कंपनीमध्ये बोलतो. बरोबर आहे. आम्ही लॉयड कंपनीमध्ये बोलल्यावर जे आम्हाला भेटतं 4 दिवसांपासून जर हे तुमच्याकडे चक्रा मारतायत तर 4 दिवसापासून 4 दिवसाआधी आलेले. 4 दिवसाआधी मी कधी बोललो 4 दिवस आधी आलेले ते. 4 दिवसाआधी आम्ही फोन केला, यांच्याशी बोलणं, तुमच्याशी बोलणं केलं टेक्निशियननी, बोलणं केलं तुमच्याशी फोनवर. त्याच्यानंतर तुम्ही कॉल पण सर रिसिव्ह बघा, करत आम्ही नाही. प्रोसेस करतो ते, पण जर ब्रँड कडनं जर पार्टच अवेलेबल नाही झाला तर आम्ही कसं देणार सर तुम्हाला? तुम्ही बोलता पार्ट अवेलेबल नाही, तुमचा टेक्निशियन हा, मग बोलतो टीव्ही टेक्निशियन रेडी आता आहे. टेक्निशियन रेडी बोलल्यानंतर आता टेक्निशियन बोलतो ना, मी काल मेडिकल इश्यू मध्ये ना आलो, काल तुमचं ते आणि आज 4 वाजता कमिटमेंट बघूया ना आपण, त्याच्यावर पण ऍक्शन घेऊया सर. त्या गोष्टी बघूया म्हणजे नेमकं काय करणार. ऍक्शन घेऊया मॅम त्याच्यावर. यांना टीव्ही दुसरी देणार, replace करून टीव्ही देणार. रिप्लेस करून नाही भेटणार मॅम. जे आहे ते माझ्या हातात काय नाहीये. वरती आमचं पण हेड ऑफिस आहे. ठीक आहे. हा, तक्रार करणार आम्ही तशी की ह्या कंपनीने यांना हे केलं त्यानुसार. जर आज 4 वाजेपर्यंत आलं त्यांनी आम्हाला फोन करावा बस. कॉल पण यांचा लागत नाही, टीचर नंबर सुद्धा. कोणत्या त्यांचा नंबरला फोन रेकॉर्डेड कॉल असतो त्यांचा. कोणत्या नंबरला फोन केलेला तुम्ही?
सकाळी मी DJ1 ला पण फोन लावत होतो, तो उचलत नव्हता तेव्हा. हे पाहू शकता. आजचा आहे. हा कस्टमर केअरचा नंबर आहे सर. कस्टमर केअर लावणार ना. आज संडे आहे तर DG1चा कस्टमर केअर बंद असतं सर. मग त्यांनी सर्व्हिस कशी घ्यायची संडे आहे तर जर काही काम पडलं तर? मॅडम संडेला कोणती कंपनी चालू असते मॅम तुम्ही सांगा. तुम्ही सेल मॅम DG1 चालू आहे बघा. सेल करणं आणि कोणत्या कंपनीचा मी ब्रँड ठेवतो बरोबर आहे. सॅमसंग झाला, LG झाला. सर्व्हिस देणार का? सर्व्हिस देणार ना मॅम. आज नाही म्हणत कोण बोलतं तुम्हाला सर्व्हिस भेटत नाही का. त्यांना आज 4 वाजे काल त्याची मेडिकल इश्यू होता, नाही तर कालच त्यांचा टीव्ही आला असता, तुम्ही आले नसते माझ्याकडे. मेडिकल इश्यू असतात. सर त्या टेक्निशियनचं काय आहे हे मी कसं सांगू शकतो सर. हे मी सांगू शकतो का. मिसेस आजारी आहे. आता तो पण माणूसच आहे ना. आता तो हे काय? तो पण माणूसच आहे ना मॅम. त्याला जर मेडिकल इश्यू असेल तर तो त्यांच्याशी कन्सल्ट केलं त्यांनी. जर एक हप्ता चालला तर एक पण आज त्याच्याशी बोलणं झालंय ना तुमचं. समोरासमोर बोलणं झालंय. चालेल, आपण पाहिलं आज ज्या वेळेला आपण कुठल्याही खरेदी करत असतो इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट त्यावेळेला आपल्याला खूप मोठी आश्वासनं दिली जातात. वॉरंटीचं सुद्धा सांगितलं जातं. परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, DG1 मधून जर तुम्ही एक्स्ट्रा वॉरंटी घेणार असाल तर ती थर्ड पार्टी सर्व्हिसची वॉरंटी असते. आणि थर्ड पार्टी कशा पद्धतीने सर्व्हिस देतात तर हे आपल्याला या ठिकाणी आता बघायला मिळतंय. जी काही DG1ची वॉरंटी आहे ती फक्त 1 वर्षाची असते. परंतु जर तिथून पुढे 2 वर्षाची वॉरंटी घेतली तर अशा पद्धतीचं कारभार जो आहे तुम्हाला बघायला मिळेल. आणि तुमची सुद्धा या ठिकाणी पिळवणूक जी आहे ना ती आता DG1 शोरूमच्या माध्यमातून होताना बघायला मिळते. आपण हे सर बघतायत गेल्या कित्येक महिन्यांपासून या ठिकाणी त्यांनी कंप्लेंट टाकलेली आहे. त्यानंतर ती कंप्लेंट आता बोलतात की कंपनीकडे पार्ट्स अवेलेबल नाहीये. एका साईडला टेक्निशियन सांगतोय की त्याचा काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम होता. टेक्निशियन एकच असू शकतो का? टेक्निशियन अजून बाकीचे टेक्निशियन नाहीये का? जर तो त्या दिवशी उपस्थित नाहीये तर तो दुसऱ्या व्यक्तीला सांगू शकत नाही का की तू ही ऑर्डर डिलिव्हर्ड कर? हीच अपेक्षा. प्रत्येक व्यक्ती मेहनतीचा पैसा खर्च करून कुठलाही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेत असतो. परंतु त्याला जर सर्व्हिस चांगली मिळाली नाही तर कुठेतरी अशा पद्धतीने हरास जे आहे त्यांना या ठिकाणी व्हावं लागतं. काय मागणी करतायत? जर आज 4 वाजेपर्यंत सुद्धा तुमची आज स्मार्ट 4 टीव्ही वाजेपर्यंत माझा टीव्ही मिळाला नाही तर मला कंपनीने दुसरा टीव्ही देण्यात यावा. किती दिवस झाले आपण बघतोय की या ठिकाणी ते विनंती करतायत परंतु तरी सुद्धा यांना सर्व्हिस जी आहे ती मिळत नाहीये. आणि विचारल्यावरती उत्तर देण्यात येत आहेत की कुठली कंपनी रविवारी चालू असते. कंपनी रविवारी चालू नसते त्यामुळे कोणीही फोन उचलला नाही. इथे आल्यावरती मॅनेजर उपलब्ध नव्हते. जे काही मॅनेजर होते त्यांनी उत्तर दिली परंतु ते स्वतःवरती काही एक घ्यायला तयार नव्हते. आता याच्यातून एकच निष्कर्ष जो आहे तो निघू शकतो की 1 वर्षाची जी काही DG1ची वॉरंटी आहे तीच फक्त तुम्हाला सर्व्हिस चांगली देईल. परंतु एक्स्ट्रा जी तुम्ही 2 वर्षाची वॉरंटी घेतायत ती तुमच्यासाठी घातक आहे. ती त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस मिळणार नाही. कारण तुम्ही या काकांचा चेहरा बघा. ते कित्येक वेळेला इथे आलेले आहेत, त्रस्त झालेले आहेत परंतु DG1 कडून त्यांना चांगली सर्व्हिस मिळत नाही. कारण सांगितलं जातंय की थर्ड पार्टी सर्व्हिस आहे. जरी थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतील तरी सुद्धा ही त्यांची जबाबदारी आहे की त्यांच्याकडून जर कधी कोणी टीव्ही घेतंय किंवा एवढे मोठी इन्व्हेस्टमेंट करून त्यांच्याकडून कोणीतरी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करताय तर त्याची चांगली सर्व्हिस जी आहे त्यांना मिळाली पाहिजे. आता उन्हाळा येणार आहे. तुम्ही सुद्धा जर कुठली काही वस्तू घेणार असाल, काही घेणार असाल तर ती थर्ड पार्टी सर्व्हिसची वॉरंटी आहे की नेमकी कोणाची आहे ही तपासूनच तुम्ही कुठलीही वस्तू खरेदी करा एवढीच विनंती आहे. कुठल्याही ब्रँडला बदनाम करण्याचा किंवा त्याच्यावरती आरोप करण्याचा आमचा काही एक उद्देश नाहीये. परंतु सध्या मोठ्या ब्रँडच्या नावांखाली जी काही ग्राहकांची पिळवणूक आणि फसवणूक सुरू आहे ती फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. बघत रहा आपले बदलापूर. या संदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी आणि काय असेल तो निर्णय घेण्यात यावा एवढीच विनंती आहे. धन्यवाद.